हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा। तर बघू शकताय तुम्ही किती छान असा झालेला आहे, एकदम टम्म फुगून वरतून चांगला क्रंची आणि मधातून मऊ आणि लुसलुशीत। तर साबुदाणा वडा कधीही खायला कोणालाही खूपच आवडतो, पण तो परफेक्ट बनणं ते पण गरजेचं आहे। तर परफेक्ट बनण्यासाठी काय सारण किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं मी दाखवलेलं आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर बघू शकता तुम्ही किती छान असे वडे आपले बनून रेडी झालेले आहेत आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर सगळ्यात आधी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे, कमीत कमी 6 ते 7 घंटे तरी। मी रात्रीच भिजत ठेवलेला आहे, बघू शकता असा नरम झाला पाहिजे। साबुदाणा जो आहे ते एकदा दोनदा धुवून घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी असं राहीन, 1 इंच इतकं बोटा इतकं तेवढं पाणी ठेवायचं आहे, जसं साबुदाणा डुबून। आणि त्यानंतर सकाळी साबुदाणा तुम्हाला असा एकदम दाणेदार मोकळा आणि मऊ भेटेल। तर हिरवी मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये आणि बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट। तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि बटाटे घेतलेत। तर साबुदाणा जितका आहे, आता चवीपुरतं मीठ टाकत आहे। साबुदाणा जेवढा आहे त्याच्या अर्ध्या पटीनं आपल्याला बटाटे पाहिजेत आणि त्या बटाट्याच्या अर्ध्या पटीनं शेंगदाण्याचा कूट पाहिजे, तेव्हा साबुदाणा वडे एकदम परफेक्ट बनतात। तुम्ही जर बटाटा किंवा शेंगदाणे पण जास्त टाकले तर ते तेल जास्त ऑब्झर्व करतात, त्यासाठी बटाटे साबुदाण्याच्या अर्धे इतके घ्यायचे आणि शेंगदाणे त्यापेक्षाही अर्धे, म्हणजे साबुदाण्याचे कोरभर। तर एकदम छान असे आपले साबुदाणा वडे रेडी होतील। आणि बटाटे जे आहे ते बॉईल करून थोडंसं थंड करून त्याच्यामध्ये मिक्स करायचे, नसा ते बटाटे थोडेसे चिकट बनतात आणि पचपच पण होतात, त्यामुळं सारण जे आहे ते ओलसर होतं आणि चिकट होतं। आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला, आणि मग मीडियम करायचं आहे आणि मग साबुदाणा वडे तळून घ्यायचे। तेव्हा पण ते जास्त तेल घेत नाहीत, म्हणजे वडे ऑब्झर्व करत नाहीत किंवा तेल पित नाहीत। तर तेल गरम करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये वडे टाका आणि एका बॅचला 5 ते 6 वडे आपल्याला तळून घ्यायचे। जास्त पण टाकले आणि तेल जरी थंड असलं तेव्हा पण वडे फुटल्या जातात आणि वडे जास्त टाकले तेव्हा पण फुटल्या जातात। तर बघू शकताय तुम्ही हलकेसे गोल्डन असे झालेले आहेत, तर अजून थोडेसे गोल्डन होऊ द्यायचे आणि वडे काढून घ्यायचे। तर अशाच प्रकारे एकदम छान असे वडे आपले झालेले आहेत। आणि तुम्ही उपवासाला जर नाही करत असाल तर तेव्हा हिरवी मिरची, थोडासा लसण आणि कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता पण टाकायचा। हे उपवासाचे होते म्हणून मी फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे आणि दही घेतले, त्यावरून थोडंसं लाल तिखट टाकले, किंवा तुम्ही तसेच खाल्ले तरी चांगले लागतात। तर बघू शकता तुम्ही किती छान असे आपले वडे झालेले आहेत। तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।